महाराष्ट्र ही संताची भूमी, वारकरी हे संस्कृती रक्षक. महेंद्र शेठ घरत यांचे वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळाला 51,000चे सहाय्य. नमस्कार, आपण बघताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वारकरी मंदिरे, शाळा, क्रिकेट, कलावंत आणि दीनदुबळे गरजवंत यांना सहाय्य करणे मी माझे कर्तव्य समजतो. जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात मंदिरांना आणि वारकरी मंडळींना सहकार्य करण्यात मी कधीही हात आखडता घेतला नाही. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि वारकरी या भूमीचे पाईक आहेत. ते तुकोबा, ज्ञानोबा, विठ्ठल रखुमाईचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे वारकरी हा माझा श्रद्धेचा विषय आहे. आषाढी कार्तिकेला मी पंढरपूरला आवर्जून जातो. तेथे गेल्यानंतर जे समाधान मिळते ते आपल्यातून असते. वारकरी बांधव हे संस्कृती रक्षक आहेत. त्यांच्या भजन कीर्तनाच्या परंपरेने महाराष्ट्राचे नाव जगात अभिमानाने घेतले जाते. पाय जमिनीवर ठेवून मातीशी घट्ट नाते असलेले वारकऱ्यांचे योगदान महाराष्ट्र या संतभूमीत अनन्यसाधारण आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत मंगळवारी दिनांक 2 रोजी मोहोपाडा येथे म्हणाले. रिस येथील निवर्ती महाराज मुंडे म्हणाले, वारकरी संप्रदायासाठी ढसळ हाताने मदत करणारे म्हणजेच महेंद्र शेठ घरत. सामाजिक कार्यासाठी मदत करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. आमचा सप्ताह गेली 12 वर्षे अखंड चालू आहे. दरवर्षी आम्हाला ते 51,000 रुपयांचे सहाय्य करतात. त्यांच्या सहाय्य करण्याचा पिंड आम्हा वारकऱ्यांसाठी खूप मोलाचा आहे. त्यांचे थोरपण, मोठेपण आणि मोलाचे योगदान जगावेगळे आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. गरीब दीनदुबळ्यांना मदत करण्यासाठी आम्हा वारकरी मंडळींचा नेहमीच त्यांना आशीर्वाद असेल. वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ, रसायनी, पाताळगंगा, खालापूर, पनवेल परिसर अखंड हरिनाम सप्ताह जनता विद्यालय मोहोपाडा रसायनी येथे सुरू आहे. त्यांना 51,000 रुपयांचे सहाय्य महेंद्र शेठ घरत यांच्याकडून करण्यात आले. या सप्ताहात पनवेल पंचक्रोशीतील हजारो वारकरी सहभागी झाले. वारकरी भजन कीर्तनकारांच्या सेवेमुळे परिसर भक्तिमय झालाय. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच सबस्क्राईब करा न्यूज कट्टा एक्सप्रेस.